महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगांमध्ये इतिहासाच्या पाऊलखुणा आजही ठळकपणे उठून दिसतात. या रांगांमध्ये अनेक दुर्गम आणि प्राचीन किल्ले आजही इतिहासप्रेमी, ट्रेकर्स आणि पर्यटकांना साद घालत असतात. अशा किल्ल्यांपैकीच एक अत्यंत भव्य आणि सुंदर किल्ला म्हणजे लोहगड किल्ला. लोहगड नावातच ताकद आहे. लोह म्हणजे लोखंड आणि गड म्हणजे किल्ला, म्हणजेच लोखंडासारखा मजबूत किल्ला. या किल्ल्याचे स्थान, रचना आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे तो एक अत्यंत वेगळा ठरतो. तर हा किल्ला पुणे जिल्ह्यातील माळवली गावाजवळ आहे. तर या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 3450 फूट इतकी आहे. लोहगड किल्ला एक डोंगरी किल्ला असून पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवळीत न्हालेला असतो. त्याच्या चाहूबाजूंनी खोल दऱ्या आणि रस्ते असल्याने तो निसर्ग संरक्षणासाठी अत्यंत योग्य आहे. लोहगड किल्ल्याचा इतिहास इसवी सन सातवाहन साम्राज्यापर्यंत मागे जातो. त्यानंतर यादव वंश, बहमनी सल्तन, निजामशाही आणि अखेरीस मुघल साम्राज्य अशा विविध साम्राज्यांच्या अंमलाखाली हा किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात लोहगड किल्ल्याचे अत्यंत महत्त्व होते. 1648 साली शिवाजी महाराजांनी लोहगड आपल्या ताब्यात घेतला, पण पुढे काही वर्षांनी आदिलशाहीने पुन्हा जिंकून घेतला. 1670 मध्ये महाराजांनी मुघलांविरुद्ध झुंज घेत पुन्हा लोहगड जिंकला. या किल्ल्यावर एक महत्त्वाचा प्रसंग घडला, तो म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरतस्वारीतून आणलेला खजिना याच किल्ल्यावर ठेवला होता. शिवाजी महाराजांनंतरही लोहगड किल्ला मराठा साम्राज्याच्या संरक्षणासाठी आणि खजिन्यासाठी वापरण्यात आला. पेशवे काळात लोहगड किल्ला एक सुरक्षित तळ म्हणून प्रसिद्ध होता. लोहगड किल्ल्याची रचना ही मजबूत आणि रक्षणक्षम आहे. त्याचे 4 मुख्य दरवाजे, टप्प्याटप्प्याने चढणारी पायऱ्यांची रचना, विस्तृत तटबंदी, पाण्याची टाकी, गुप्त बुरुज आणि त्याच्या टोकावरील विंचूकाटा हे सर्व मिळून तो उत्कृष्ट दुर्गशिल्प नमुना ठरतो. लोहगड किल्ल्याला 4 प्रमुख प्रवेशद्वार आहेत. पहिला म्हणजे गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा. तर प्रत्येक दरवाजावर मजबूत दगडी बांधकाम आणि कोरीव काम दिसते. दरवाजावर शत्रूचे आक्रमण थोपवण्यासाठी बुरुज, आडवे रस्ते आणि दगडी कडे आहेत. लोहगड किल्ल्याच्या दक्षिण टोकाला वळणदार रचना असलेला एक सोंडेप्रमाणे भाग आहे, जो विंचवाच्या शेपटीसारखा दिसतो, म्हणून याला विंचूकाटा असे नाव पडले आहे. हे ठिकाण ट्रेकर्स आणि फोटोग्राफर्ससाठी अत्यंत लोकप्रिय आहे. विंचूकाटा हे केवळ एक भौगोलिक वैशिष्ट्य नसून मराठ्यांच्या दूरदृष्टीचे आणि सामरिक कलेचे एक जिवंत उदाहरण आहे. हे ठिकाण महाराष्ट्राच्या दुर्गकलेतील एक अद्वितीय रत्न मानले जाते. लोहगड किल्ल्याचा विंचूकाटा म्हणजे निसर्गाचा आश्चर्यकारक चमत्कार आणि दुर्गशास्त्रातील सामर्थ्य यांचा संगम आहे. इतिहासाची गंध सोबत निसर्गाच्या कुशीत शिरायचं असेल तर विंचूकाटा एकदा तरी अनुभवायलाच हवा. किल्ल्याच्या माथ्यावर काही मोठी पाण्याची टाकी आणि विहिरी आहेत. पावसाळ्यात या टाक्यांमध्ये भरपूर पाणी साठते, यामुळे किल्ल्यावरील रहिवासी पाण्यासाठी स्वावलंबी असतात. आज लोहगड किल्ला हा पर्यटन, साहसी ट्रेकिंग आणि इतिहासप्रेमींसाठी हॉटस्पॉट बनला आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे हजारो पर्यटक गर्दी करत असतात. लोहगड किल्ल्यावर इतरही आकर्षणे असणारी काही ठिकाणे आहेत. ती म्हणजे भजे-लेणी, विसापूर किल्ला, पवना धरण. भजे-लेणी ही सह्याद्रीच्या कुशीत लोहगड आणि विसापूर किल्ल्यांच्या पायथ्याशी वसलेली एक प्राचीन पुरातात्विक संपत्ती आहे. ही लेणी केवळ बौद्ध धर्मीय आस्था आणि ध्यानसाधनेची केंद्रस्थाने नव्हती, तर त्यावेळच्या समाजजीवन, व्यापारवहन आणि स्थापत्यकलेचा एक अनमोल दस्तऐवज आहेत. ही लेणी आज सुद्धा आपल्या प्राचीन वैभवाची साक्ष पटवतात. भजे-लेणी ही इसवी सन पूर्व 200च्या सुमारास खोदलेल्या बौद्ध लेण्यांपैकी एक आहे. या लेण्यांचे स्थापत्य हीनयान पंथाच्या प्रभावाखाली आहे, ज्यामध्ये बुद्धाची मूर्ती नसून तर स्तूप, चैत्यगृह आणि विहारांचे महत्त्व आहे. भजे-लेणी इसवी सन पूर्व 220 ते इसवी सन 100 या काळातील मानली जाते. याचा संबंध सातवाहन राजवंश आणि स्थानिक व्यापाराशी जोडला जातो. त्या काळी
ही लेणी प्राचीन व्यापार मार्गावर वसलेली होती, जिथून व्यापारी, भिक्षू आणि प्रवासी जात असत. भजे लेणी म्हणजे एकूण 22 लेण्यांचा समूह आहे, ज्यात चैत्यगृह, विहार, भिक्षुकांना राहण्यासाठीची जागा, पाण्याची टाकी आणि कोरीव स्तूप आहेत. भजे लेणीतील सर्वात प्रसिद्ध मोठी लेणी आहे म्हणजे चैत्यगृह. याला घोड्याच्या नलासारखे आर्क आहे. छतावर लाकडी बीम्स आजही अंशतः टिकून आहेत. ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. या चैत्यगृहात एक मोठा स्तूप आहे, जो ध्यान व पूजेसाठी होता. यात सुमारे 30 ते 40 लोक एकत्र बसून प्रार्थना करू शकतात. विहार. काही लेण्या भिक्षूंच्या निवासासाठी बनवल्या आहेत. या विहारांमध्ये झोपण्यासाठी खोलीसारखी जागा आणि छोटा ओटा आहे. भिंतींवर ब्राह्मी लिपीत शिलालेख कोरलेले आहेत. स्तूप समूह. लेण्यांच्या बाहेरील बाजूस एकूण 14 स्तूपांचा समूह आहे. हे स्तूप स्त्रिया आणि पुरुष भिक्षूंच्या स्मरणार्थ कोरले गेलेले आहेत. काही स्तूपांवर व्यक्तींची नावे आणि पदे कोरलेली आहेत. शिलालेख. भजे लेणीत ब्राह्मी लिपीत अनेक लेख कोरलेले आहेत. काही लेखांमधून त्या काळी व्यापारी, नाणेवाल, लोहार, कुंभार अशा विविध घटकांना लेणी दान केली असल्याचे दिसते. भजे लेणी म्हणजे केवळ दगडात खोदलेली गुहा नव्हे, ती संस्कृती, श्रद्धा, कला आणि विज्ञान यांचा संगम आहे. हे स्थळ आपल्या पूर्वजांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जगण्याची साक्षीदार आहेत. याशिवाय लोहगड, विशापूर आणि परवाना परिसराला भेट देताना भजे लेणीला भेट देणं म्हणजे एक अमूल्य संधी गमावण्यासारखं आहे. लोहगड किल्ला केवळ भौगोलिक दृष्टिकोनातून नाही, तर सांस्कृतिक दृष्ट्याही एक प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात याचे महत्त्व असावे, हेच त्याच्या ताकदीचे आणि रणनीतीचे उदाहरण आहे. आजही गणेशोत्सव, शिवजयंती आणि शिवरायांचे पदस्पर्श असलेल्या स्थळांना दर्शनासाठी हजारो लोक येत असतात. महाराष्ट्रातील दुर्ग संस्कृतीचा अभिमान असलेल्या प्रत्येकासाठी लोहगड एक आदर्श स्थान आहे. इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा अनोखा संगम असलेला किल्ला म्हणजे लोहगड. तर लोहगड किल्ला हा इतिहासाचे दर्शन घडवणारा आणि निसर्गरम्य सौंदर्याने नटलेला एक अद्वितीय गड आहे. येथे एकाच वेळी इतिहास, निसर्ग, वास्तुकला आणि साहस अनुभवता येते. शिवरायांच्या कार्याचा साक्षीदार असलेला हा किल्ला महाराष्ट्राच्या वैभवशाली दुर्ग संस्कृतीचे प्रतीक आहे. लोहगड किल्ला म्हणजे इतिहासाची गुंज, निसर्गाची कुशीतील शांती आणि वास्तुकलेची सुंदर अभिव्यक्ती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असलेला हा किल्ला आजही मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण करून देतो. इथला विंचूकाटा, इतिहासातील बुरुज, प्रवेशद्वार, गुहा, पाण्याची टाकी हे सगळं पाहताना आपण भूतकाळात प्रवेश केल्यासारखं वाटतं. निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी, ट्रेकर्स आणि छायाचित्रकार सर्वांसाठी लोहगड हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. पावसाळ्यात येथे भेट दिल्यास हिरव्यागार गवताने झाकळलेले डोंगर, धबधबे, धुक्याची चादर आणि संथ वाऱ्याने स्वागत मिळते. तर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातही येथे इतिहासाची झलक अनुभवता येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण निसर्गाच्या सानिध्यात आणि इतिहासाच्या सावलीत घालवायचे असतील तर लोहगड किल्ला हे ठिकाण निश्चितच तुमच्या यादीत असावं. तर तुम्हाला लोहगडाच्या या इतिहास प्रवासात काही शिकायला आणि अनुभवायला मिळालं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि द हिस्ट्री हबला सबस्क्राईब करा. कारण पुढच्या भागात आपण जाणार आहोत आणखी एका अशाच दुर्गकथेच्या शोधात. तोपर्यंत इतिहासाचा जपा, इतिहास समजा आणि इतिहास म्हणजे आपल्या ओळखीची सावली. जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.